हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं स्पून फीड एज्युकेशनमध्ये. आणि जर कोणी चॅनलला सबस्क्राईब शेअर केलं नसेल तर प्लीज करा. येणाऱ्या काळात आपण क्वालिटी कंटेंट घेऊन लवकरच येत आहोत. तर काल आपण पाहिलं प्रॅक्टिस सेट नंबर 1.1, ज्याच्यात आपण पाहिलं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपण सायमल्टेनियस इक्वेशन च्या पद्धतीने कसं सोडवायचे. तर आय होप की ते सगळं तुम्हाला समजलं असेल. तर आज आपण पाहणार आहोत की त्याची दुसरी पद्धत, 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आपण कोणत्या दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो. तर दुसरी पद्धत कोणती आहे? तर बऱ्याच जणांना माहिती असेल ती ह्याला म्हणतात ग्राफ मेथड. ग्राफ मेथडमध्ये आपल्याला मी काल सांगितलंच होतं, की जसं की कोणतं जरी लिनियर इक्वेशन असेल, लिनियर इक्वेशन कोणतं जरी असलं, का जर ते लिनियर इक्वेशन असेल, तर हे इक्वेशन म्हणजे काय असतं? हे एका लाईनीचं इक्वेशन असतं. एक लाईनचं इक्वेशन असतं. आता ही लाईन कशी काय ड्रॉ करायची? तर ते समजून घेण्या अगोदर आपल्याला हे समजून घेता येईल घ्यायचा प्रयत्न करावा लागेल, की ग्राफ वर्क कसा होतो, ग्राफ काढायचा कसा असतो. तर आपण जर इथं पाहिलं तर ग्राफ पाहताना आपण इथं जर पाहिलं तर जी हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो आणि जी व्हर्टिकल लाईन असते त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो. आता जर आपण नीट पाहिलं तर एक्स ॲक्सिसला 0 पासूनचे राइट साइडला जे आहेत ते सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि 0 एक्स ॲक्सिसच्या लेफ्ट साइडला सगळे नंबर निगेटिव्ह. तसंच वाय ॲक्सिसमध्ये जे वरचे नंबर आहेत त्याला आपण पॉझिटिव्ह नंबर म्हणतोय. सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि जे 0च्या खाली म्हणजेच ओरिजिनच्या खाली जे आहेत ते सगळे निगेटिव्ह नंबर आहेत. आता एवढं जर सगळं तुम्हाला समजल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल, की जो फर्स्ट ह्याच्यात ग्राफमध्ये 4 क्वाड्रंट असतात. क्वाड्रंट नंबर 1, क्वाड्रंट नंबर 2, क्वाड्रंट नंबर 3 आणि क्वाड्रंट नंबर 4. तर क्वाड्रंट नंबर 1, 2, 3, 4 मध्ये पाहिलं आपण, तर क्वाड्रंट नंबर फर्स्टमध्ये दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील. जसं की एक्स आणि वाय हे दोन्ही नंबर जर पॉझिटिव्ह असतील, तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहे. त्याच्यातला एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह असेल, तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही नंबर निगेटिव्ह असणार आहेत. एक्सचा नंबर पण निगेटिव्ह आणि वायचा नंबर पण निगेटिव्ह. आणि थर्ड म्हणजेच फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय येणार आहे? एक्स एक्स पॉझिटिव्ह म्हणजेच एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. असं जेव्हा येईल, जेव्हा पॉइंट प्लॉट करायला लागताल, तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, की दोन्ही नंबर जर पॉझिटिव्ह असले, तर ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहे. आणि जर एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल आणि वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये. दोन्ही व्हॅल्यू जर निगेटिव्ह असतील, तर तो थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार आणि एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण वायची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, तर ते फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार. आता हे काय येणार असे? जर असा कुणाला प्रश्न पडला असेल, तर आपण तो पुढं तुम्हाला समजेलच की कसं येईल. तर आता जर पहिली गोष्ट पाहिली आपण, की एक्स आणि वाय ॲक्सिस कळल्यानंतर तुम्हाला एक जाणवलं पाहिजे इथं मी एक्स ॲक्सिसला पॉझिटिव्ह साइडला एक्स लिहिलंय आणि निगेटिव्ह साइडला एक्स डॅश लिहिलंय. तसंच वाय ॲक्सिसला पॉझिटिव्ह साइडला वाय लिहिलंय आणि निगेटिव्ह साइडला वाय डॅश लिहिलंय. आता एवढं झाल्यानंतर ग्राफमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते, जी असते स्केल लिहिणं. आता तुम्ही स्केल लिहिलं नाही तर तुमचे आपोआपच मार्क कट होणार. आणि ग्राफिकल मेथडमध्ये सोडवण्या इतका इतका सोप्पा पार्ट कुणीच मिस करू नये असं मला वाटतं. हे तुमचे हातचे मार्क आहेत. तुम्ही कधीच हे सोडले नाही पाहिजे. आता आपण स्केल कसं लिहिणार? आता स्केलला जर पाहिलं आपण तर ऑन बोथ ॲक्सिस लिहिणार. कारण की दोन्ही ॲक्सिसला आपण सेमच माप घेणार आहे. ऑन बोथ ॲक्सिस ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता हे स्केल झालं. स्केल झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की पॉइंट प्लॉट करणे. पॉइंट प्लॉट करण्यासाठी तुम्हाला एक इमॅजिन करायचंय. आता तुम्ही इमॅजिन करा, जो तुम्हाला ब्लू डॉट दिसतोय, तो स्टार्टिंगला ही एक गाडी आहे समजा. आता ही गाडी स्टार्टिंगला कुठं पार्क असणार आहे? कोणता जरी पॉइंट प्लॉट करायचा असेल, तर तो स्टार्टिंगला ओरिजिनला प्लॉट असणार आहे. ओरिजिनला असणार आहे. आता ओरिजिनला झाल्यानंतर गाडीची एक खासियत आहे आपल्या. गाडीची खासियत काय आहे? की ती पहिल्यांदा एक्स ॲक्सिसवरच पळते. मग ती निगेटिव्ह साइडला असू द्या किंवा पॉझिटिव्ह साइडला असू द्या. ती पहिल्यांदा एक्स ॲक्सिसला पळणार आणि एक्स ॲक्सिसला पळल्यानंतर जी काही त्याला व्हॅल्यू आहे, म्हणजे समजा आपल्याला गाडीला 3 नी पळवायची आहे वाय ॲक्सिसला. तर मग ती वाय ॲक्सिसला उभी जाणार. म्हणजेच गाडीची एक खासियत आहे, ती पहिल्यांदा आडवी पळते. एक्स ॲक्सिस म्हणजेच एक्स ॲक्सिसला आणि नंतर ती उभी पळते. उभी म्हणजेच खाली किंवा वरती. पहिल्यांदा ती लेफ्ट किंवा राइट जाते आणि नंतर ती खाली किंवा वरती जाते. म्हणजेच मी इथं स्ट्राइटला लिहून ठेवतो. आपली गाडी कशी पळणार आहे? पहिल्या स्टेपला
लेफ्ट किंवा राईट. आणि नंतर कशी जाणार आहे, सेकंड स्टेपला जाणार आहे ती अप किंवा डाउन, अप किंवा डाउन. तर ही गोष्ट लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला कोणताही पॉइंट प्लॉट करता येऊ शकतो. मी म्हणतोय कोणताही पॉइंट. आता हे जर कळल्यानंतर तुम्हाला अ, ह्याची ह्याच्यात तुम्हाला कधीच चुकलं नाही पाहिजे. कसं चुकलं नाही ते चुकणार नाही याची गॅरंटी माझी. मी इथं खाली ठेवतोय. हं. तर आपण आता पाहू, की कसं काय मी असं का म्हणतोय. जर जर आपण कन्सिडर केलं, आता मी पहिल्यांदा एक पॉइंट कन्सिडर करतो. पॉइंट कन्सिडर करतो 0, 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू पण 0 आणि वायची व्हॅल्यू पण किती आली 0. एक्स आणि वायची व्हॅल्यू 0 असेल, तर आपण जसं की इमॅजिन केलं, ती आपली गाडी पहिली पार्क आहे ओरिजिनला, 0ला. आता आपल्याला किती सेंटीमीटर जायचंय? एक्स ॲक्सिसला 0 सेंटीमीटर जायचंय. म्हणजे आपली गाडी पहिल्यांदा लेफ्ट किंवा राईट जाणार. म्हणजे आपली गाडी 0वर जाणार. म्हणजे 0वर म्हणजे ती जागेवरच थांबली पाहिजे. कारण की 0 तर जागेवरच आहे. आणि वाय ॲक्सिसला म्हणजेच अप किंवा डाउन कशी जाणार? ती पण 0च जाणार. म्हणजे स्टार्टिंगपासूनच ती 0, 0 जाणार आहे. म्हणजे ती जागेवरच राहणार आहे. म्हणजे आपला जो पहिला पॉइंट येईल, तो पहिला पॉइंट कुठे येणार आहे? ओरिजिनवर. आपण म्हणू तो ओरिजिनवर येणार आहे. मी तो गुलाबी रंगाने दाखवतो. तसंच आता जर आपण समजलं, की मी दुसरा एक पॉइंट कन्सिडर करतो. एक्स, वाय. एक्स, वायची व्हॅल्यू आली आपली समजा 3, 2. आता 3, 2 आपल्याला कळते एक्स पण पॉझिटिव्ह आणि वाय पण पॉझिटिव्ह. आता समजून घेऊ, की आपली गाडी पार्क होती ओरिजिनला. पहिल्यांदा तर आपली पार्क कुठं असणार आहे? ओरिजिनला. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे? 3. आपली गाडी पहिल्यांदा कशी जाणार? आपली गाडी पहिल्यांदा लेफ्ट किंवा राईट जाणार. पण इथं पॉझिटिव्ह 3 आहे. म्हणजे आपली गाडी 3 ने पॉझिटिव्हला गेली. 3 ने पॉझिटिव्हला गेल्यानंतर आपल्या गाडीला अप किंवा डाउन जाणार. आता 3चं काम संपलं, एक्सचं काम संपलं. वायचं काम चालू होणार. आता अप जाणार का डाउन जाणार कशावरनं कळणार? ते कळणार वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपल्याला कळतंय पॉझिटिव्ह 2 आहे. म्हणजेच वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह 2 वरती जाणार. आपला पॉइंट इथे येणार. म्हणजेच आपला फायनल पॉइंट इथे येणार, इथे येणार. आता हा पॉइंट काय झाला? आता मी ह्या पॉइंटला आपण नाव देऊ. हा पॉइंट ए. आता एचं नाव मी लिहिणार 3, 2. अशा प्रकारे तुम्हाला सगळे पॉइंट सगळ्या प्रकारचे सगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठे जरी असलं तरी कोणताही पॉइंट प्लॉट करता येईल. तसंच आता आपण हे अजून एक एक्झाम्पल घेऊ. एक्स आणि वाय. एक्स आणि वायची व्हॅल्यू आहे समजू 0 आणि -2. आता 0 आणि -2 आता आपण जर इमॅजिन केलं परत एकदा आपली गाडी कुठं होती? ओरिजिनला. अप किंवा डाउन कसं? आता पहिल्यांदा काय करावं लागणार आपल्याला लेफ्ट किंवा राईट. लेफ्ट किंवा राईट म्हणजे एक्स ॲक्सिस किती आहे? 0. 0 म्हणजे काय? की आपली गाडी जागेवरच थांबणार एक्स ॲक्सिसला. लेफ्ट किंवा राईट जाणार का? जाणारच नाही. का? कारण की एक्सची व्हॅल्यू 0 आहे. तसंच ती आता वरती जाणार का खाली जाणार? आता निगेटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर आहे त्यामुळं आपली गाडी खाली जाणार. खाली गेल्यानंतर आपल्याला एक वाय ॲक्सिसवर एक पॉइंट भेटतो. आता तो पॉइंट येणार -2. -2 आणि ह्या पॉइंटचं आपण नाव देऊ बी. हा पॉइंट काय आहे? डी 0, -2. आता एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. जेव्हा एक्सची जी व्हॅल्यू आहे, ती जेव्हा 0 येते, तेव्हा आपला पॉइंट हा वाय ॲक्सिसवरच येणार. कसा येणार आत्ताच पाहिलं आपण. आपल्या गाडीचं आपण जे थिअरी मांडली होती गाडीची, पहिल्यांदा लेफ्ट किंवा राईट जाणार. लेफ्ट किंवा राईट जाणारच नाही गाडी आपली. का? कारण की एक्सची व्हॅल्यू किती आहे? 0. म्हणजेच काय? एक्सची व्हॅल्यू गाडी आपली लेफ्ट किंवा राईट नाही गेली. डायरेक्ट काय गेली? उभी किंवा आडवी गेली. म्हणजेच अप किंवा डाउन गेली. अप डाउन कशी जाणार? डाउन जाणार कारण की निगेटिव्ह नंबर आहे. तसंच आता जर दुसरं अजून एक एक्झाम्पल घेतलं आपण एक्स-वायचं. एक्स-वायचं अजून एक एक्झाम्पल घेऊ. पॉइंट सी. पॉइंट सीचं घेऊ आपण मायनस -4, -4, 0. आता आपण काय दिसते आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती आहे? -4. आता परत एकदा आपण इमॅजिन करू की गाडी कुठं होती? ओरिजिनला होती. ओरिजिनला झाल्यानंतर लेफ्ट किंवा राईट जाणार पहिल्यांदा. लेफ्ट जाण्याची किती आहे? 4 ने जाणार. पण मी निगेटिव्ह जाणार का पॉझिटिव्ह जाणार? लेफ्ट जाणार का राईट जाणार? लेफ्ट जाणार. का? कारण की निगेटिव्ह नंबर. म्हणजेच आपण -4 पर्यंत गेलो. -4 पर्यंत गेल्यानंतर आपल्याला काय कळतंय की वायची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे अप किंवा डाउन जाणार का? अप डाउन जाणारच नाही. म्हणजे हाच आपला काय आला? पॉइंट आला. म्हणजेच हा पॉइंट आला. ह्याला काय म्हणणार आपण? पॉइंट सी. पॉइंट सीची व्हॅल्यू आहे -4, 0. तसंच आता मला वाटतं की ज्या ॲक्सिसवरचे तुमचे डाउट असतील ते संपले असतील की ॲक्सिसवर पॉइंट कसा येतो. आता तुम्हाला लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच आहे की जर एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू 0 असेल तर तो पॉइंट वाय ॲक्सिसवर येणार. जसं की इथं दिसतंय आपल्याला. एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू 0 होती त्यामुळं पॉइंट कुठे आला? वाय ॲक्सिसवर आला. तसंच वाय ॲक्सिसची व्हॅल्यू 0 असेल तर तो पॉइंट कुठे येणार? एक्स ॲक्सिसवर येणार.
आता तो निगेटिव्ह का पॉझिटिव्ह तो तुमच्या ह्याने ठरवायचं की तुम्हाला कुठे ठेवायचं. आता आपण समजू हे एक्झाम्पल झाल्यानंतर आपण समजूयात बाकीचे पॉइंट कसे प्लॉट करायचे. तसंच आपण अजून एक पॉइंट घेऊ -3, 2. -3, 2 घेतला तर आपलं परत एकदा तीच पद्धत आपल्याला पहिल्यांदा काय करणार आपली गाडी ओरिजिनला पार्क आहे. ओरिजिनला पार्क असल्यानंतर काय करणार लेफ्ट किंवा राईट जाणार पहिल्यांदा गाडी. आपल्याला काय जाणार लेफ्ट जाणार कारण की एक्सची व्हॅल्यू मायनस आहे. -3 ला गेली. नंतर वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे अप किंवा डाउन जाणार कसं जाणार अप जाणार. अप कुठपर्यंत जाणार 2 पर्यंत. म्हणजे हा पॉइंट येणार. हा पॉइंट येणार. हा पॉइंट आपण ह्याला डी नाव देऊ. हा पॉइंट येणार डी. पॉइंट डी. डीचं नाव येणार -4, -3, -3, -3 अँड 2. -3 अँड 2 तसं. जेव्हा तुम्ही ग्राफ वगैरे काढताल तेव्हा तुम्हाला प्रिसाइज माप तिथं टाकता येईल. तर तसं तुम्ही लक्षात ठेवा. आता परत एकदा आपण एक निगेटिव्हचं एक्झाम्पल घेऊ. जसं की -4, -5. -4, -5 पहिली आपल्याला माहिती आहे पहिली व्हॅल्यू एक्सची असते. आता जर आपण परत एकदा इमॅजिन केलं की आपली गाडी ओरिजिनला आहे. ओरिजिन नंतर लेफ्ट किंवा राईटला जाणार. आपल्याला काय लेफ्टला जाणार का राईटला जाणार? लेफ्टला जाणार कारण की एक्सची व्हॅल्यू -4 आहे. -4 पर्यंत गेलं. -4 पर्यंत गेल्यानंतर आपण काय म्हणणार की आपली गाडी वळणार वरती किंवा खाली म्हणजेच अप किंवा डाऊन. अप जाणार का डाऊन जाणार? डाऊन जाणार कारण की -5 वायची व्हॅल्यू आहे. -5 इथे आहे. म्हणजे ही आपली व्हॅल्यू आली -5. -5, -4 हा पॉइंट आला आपला पॉइंट डी -4, -5. -4, -5. तसंच जर आपली एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, आपण समजू ई म्हणजे काय एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे 3 समजू आणि -5 असेल. आपण परत एकदा तसंच इमॅजिन करणार की आपली गाडी कुठे आहे? ओरिजिनला पार्क आहे. ओरिजिनला पार्क नंतर लेफ्ट किंवा राईट जाणार. म्हणजे लेफ्ट जाणार का राईट जाणार? राईट जाणार. का? कारण की आपली एक्सची व्हॅल्यू +3 आहे. +3 झाल्यानंतर आपण अप जाणार का डाऊन जाणार? अप जाणार का डाऊन जाणार? -5 म्हणजे काय जाणार? डाऊन जाणार. डाऊन कुठपर्यंत जाणार? -5 पर्यंत. म्हणजेच ही आपली -5 हा पॉइंट येणार. ह्या पॉइंटचं नाव येणार पॉइंट ई. पॉइंट ईला काय येणार 3, -5. आता तुम्हाला समजेल जर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहणार. एक्स मायनस अँड वाय पॉझिटिव्ह असेल तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये जाणार. तसंच दोन्ही नंबर म्हणजेच वाय आणि एक्स कोऑर्डिनेट दोन्ही निगेटिव्ह असेल तर तो थर्ड क्वाड्रंटमध्ये जाणार. आणि एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल तर तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये जाणार. अशा प्रकारे मला वाटते की तुम्हाला हे समजलं असेल की पॉइंट प्लॉट कसे करायचे. आता पॉइंट प्लॉट कसे करायचे हे समजलं असेल तर आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू. तर जर आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं तुमच्या पुस्तकात जे आहे प्रॅक्टिस सेट नंबरचं पहिलं एक्झाम्पल. हे तुमचं प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आहे आणि 1.2 मध्ये हे एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिले आपल्याला इक्वेशन तर दिलेले आहेत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ अ ग्राफ. आता ग्राफ ड्रॉ करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला 2 लिनियर इक्वेशन दिलेत आणि त्या 2 लिनियर इक्वेशन आपल्याला पॉइंट कोणते येणार आहेत ते समजून घ्यायचं. आता ही सोपी गोष्ट आहे. मी तुम्हाला दाखवतोच इथं, की आपल्याला पहिल्यांदा तर पहिलं इक्वेशन काय आहे ते लिहून घ्यायचं. x+y = 3. आता पहिल्यांदा आपण जेव्हा तुम्ही कधी सोडवताल तेव्हा तुम्हाला एक समजून घ्यायचं, की एक्सची व्हॅल्यू किती आहे? तिथे त्यांनी एक्सची व्हॅल्यू 3 दिली आहे. आपण इथं 3 पुट करायचा इक्वेशनमध्ये. एक्सच्या जागी काय ठेवणार? 3. म्हणजे एक्सच्या जागी आपण काय ठेवलं? 3 + y = 3. y किती आलं? 3 - 3. आपण इक्वेशन कसं सॉल्व्ह करतो? +3 इकडे होता, इक्वल टू साइनच्या पलीकडे गेला 3 - 3 y किती आला? 0. म्हणजे ह्या ठिकाणी हे येणार आहे 0 आणि आपलं फायनल पॉइंट काय येणार? 30. फायनल पॉइंट 30 आला. आता आपण इमॅजिन करायचंय, की y ची व्हॅल्यू किती आहे? 5. y ची व्हॅल्यू 5 ठेवली असते तर काय आलं असतं? आपण इथं परत लिहूया x + y = 3. इक्वेशन बदलायचं नाही. तसंच इथं काय होतं 5. 5 पण कशाची व्हॅल्यू होती? 5 व्हॅल्यू होती y ची. म्हणजे y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 5 + x = 3. x = 3 - 5. मायनस का? प्लस होतं म्हणून इक्वल टू साइनच्या पलीकडे गेल्यानंतर मायनस. आणि 3 - 5 -2. x ची व्हॅल्यू किती आली? -2. म्हणजे इथे येणार -2 आणि आपला पॉइंट येणार -2, 5. -2, 5 आला. -2 का पहिल्यांदा लिहिला? कारण की x ची व्हॅल्यू जी असते ती आपण पहिल्यांदा लिहितो. तसंच आता आपल्याला इथं दिसते y ची व्हॅल्यू 3 आहे.
वायची व्हॅल्यू जर आपण 3 ठेवली, x प्लस वाय इज इक्वल टू 3a आणि वायची व्हॅल्यू जर आपण 3 ठेवली तर x प्लस 3 इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 3 मायनस 3, x इज इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार इथे? x ची व्हॅल्यू येणार 0. x ची व्हॅल्यू 0 आणि फायनल पॉइंट 0.3. आता हे 3 पॉइंट घ्यायची काही गरज नाही. जेव्हा तुम्ही 2 पॉइंट जरी घेतले, आपल्याला माहिती आहे की 2 जरी पॉइंट कोणते घेतले तर ते कोलिनियर असतात आणि त्याच्यातनं एक लाईन पास होते. तर 2 पॉइंट घेणे सफिशियंट आहे. जरी तुम्हाला घ्यायचे असेल एक एक्स्ट्रा पॉइंट तुम्हाला चुकलंय का नाही गणित पाहायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता एक्स्ट्रा. पण मला तर वाटत नाही की तिसऱ्या पॉइंटची काही गरज आहे. तर आता जर दुसरं इक्वेशन मध्ये पाहिलं आपण तर आपल्याला इथं दिसतंय की दुसरं इक्वेशन काय होतं x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर वायची व्हॅल्यू किती ठेवली आता पहिल्यांदा इथं दिसते आपल्याला की वायची व्हॅल्यू 0 ठेवली. वायची व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर आपल्याला काय राहिले x मायनस 0 इज इक्वल टू 4. म्हणजेच x इज इक्वल टू 4. झिरोचं काय हे नाही. x इज इक्वल टू किती आला 4 आला. तर म्हणजे इथं 4 आला म्हणजे आपला पॉईंट किती आला 4 0. आता तुम्हाला कळेल की वायची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे हा पॉईंट एक्स ऍक्सिस वर येणार आहे. तसंच आता एक्स ची व्हॅल्यू जर आपण -2 ठेवली तर आपण इथं जर -2 ठेवली एक्स ची व्हॅल्यू म्हणजे -2 मायनस वाय इज इक्वल टू 4. मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 2 कारण की -2 येते इथं जाऊन +2 आणणार आणि इथं नंतर 4 + 2 इथे येणार 6 येणार आणि y ची व्हॅल्यू मायनस होती. आपल्याला फक्त y ची पाहिजे. y इज इक्वल टू -6. हे निगेटिव्ह साईन मी इकडे दिलं किंवा दोघांचं साईन चेंज केलं. मायनसचं प्लस केलं, 6चं प्लसचं मायनस केलं. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली -6. म्हणजे इथे काय काय येणार आपलं -6. पॉईंट काय आला -1 -6 आणि शेवटचा पॉईंट तर तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्हाला इथं लक्षात येईल की आपल्याला 2 इक्वेशन दिली आहे. तर आपण मागच्या वेळेस जसं की सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत होतो तेव्हा तुम्हाला समजेल की हे 2 इक्वेशन आपण काय करत होतो 2 इक्वेशन आपण सॉल्व्ह करत होतो सायमल्टेनियस इक्वेशन आणि त्याच्यानंतर जे ॲन्सर येत होतं ते ते तुमचं फायनल ॲन्सर होतं. आता इथं जर आपण ग्राफिकल पद्धतीने जर सोडवलं तर जे ॲन्सर तुमचं येणार आहे ते 2 लाईनचं इंटरसेक्शन येणार आहे. आता 2 लाईनचं इंटरसेक्शन आलं तर तो जे ॲन्सर येईल तो पॉइंट आला पाहिजे. आता मी असं का म्हणतोय ते तुम्हाला पुढच्या लेक्चरला करेल. मी असं का म्हणतोय आत्तापुरतं एवढंच बास की तुम्हाला ग्राफ कसा सोडवायचा ते समजलं आणि आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.2चं फर्स्ट एक्झाम्पल सोडवलं आणि लवकरच मी पुढचं पण सोडवणार आहे. तर